चाविंद्र विपक्ष सोनिका माता मालोडी बी या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. विकी स्पोर्ट चाविंद्र संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना पहिला फलंदाज इथे मात्र बाद झालेला आहे. अतिशय सुरेख झेल तिसऱ्या प्रयत्नात झेल तिथे पकडला होता. क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता पूर्वेश याने पूर्व अनुमान नक्कीच आपण पाहिला होता. त्याचा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. आणि न्यू बॅटर तर मैदानामध्ये येतोय विकी पाटील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चिनून लॉंग ऑफ रिझन मध्ये फील केला जातोय, फेकी केला जातोय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावीने विकी पाटील आपलं खातं उघडतो आणि 2 धावीने चाविंद्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 वर. विघ्नेश मडवी आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर ऑलफिसचा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या वाढते आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळते. मोठे फटके पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये एकेरी 2 धावांवर भर देण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला जातोय मोठे फटके येत नसल्यामुळे. इथे मोठा फटका लॉफ केलेला चेंडूला मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली लॉंग ऑन मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. दुसरा हातरा बसतोय विकी स्पोर्ट चाविंद्र या संघाला. आदेश पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. पहिले षटके समाप्त झाले. पहिल्या षटके समाप्त नंतर धावसंख्या 2 बाद 4 इनफ टोटल धावफलकर पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकाचा विचार करत 2 फलंदाज गमावलेले आहेत विकी स्पोर्ट्स चाविंद्र या संघाने आणि 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत गोलंदाज विघ्नेश मडवी याने. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्वराज मडवी येतोय. बॉलच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र 4 क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतात. इतर क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेले आहेत. दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. यष्टरक्षक चेंडू खाली आणि तिसरा फलंदाज बाद होताना विकी स्पोर्ट्स चाविंद्र या संघाचा. टॉपवरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येतोय मिकी पाटील. मोनिश पाटील आणि मिकी पाटील ही जोडी मैदानामध्ये आता पाहायला मिळते आणि पूर्णपणे आता मदार या जोडीवर असणार आहे. एका चांगल्या लक्ष्यापर्यंत जर विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघाला पोहोचायचं असेल तर एका चांगली भागीदारी करावी लागेल. कारण 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत, फॅलमध्ये परतलेले आहेत आणि आता मात्र पूर्णपणे मदार धावा वाढवण्याची विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघाची मोनिश पाटील आणि मिकी पाटील या फलंदाजांवर येऊन टेपलेले आहे. सूरज मडवी बॉलिंग ट्रॅकवर ज्यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. षटकामधील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय विलियम अनकुली रोड इनकडून. तर सामनावीर फलंदाज मिकी पाटील. चेंडू जातोय या थर्डमॅन रिझन मध्ये. शॉर्ट थर्डमॅन रिझनला चेंडू फील केला जातोय. एक धाव फलंदाज मिकी पाटील पूर्ण करतोय. मिकी पाटील ऑफ द मार्क. सिंगल संघाची धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 5 ओव्हर.
इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. एक चिकी रन्स फलंदाजांनी पूर्ण केलेले आहे. आपण सामना पाहतोय सोनिकामंत मालोडी बी विपक्ष विकी स्पोर्ट्स चाविंद्रा या दोन संघामध्ये. पहिल्या फेरीमधील हा सामना पाहायला मिळतोय. सूरज मडवी कट करण्याचा प्रयत्न, गली रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने या धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर 10-7 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्लॅन मेस ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिले षटक विघ्नेश मडवी याने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये सूरज मडवी याने आतापर्यंत फक्त इनमिन 3 धावा खर्च केलेल्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या 21व्या षटकाची समाप्ती 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर विकेट स्पोर्ट्स चाविंद्रा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3-7 धावा. 7 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, एंड ऑफ द सेकंड ओव्हर. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतो. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामन्याकडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. यस सर, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ज्या 2 टीमच्या दरम्यान असतील, एका बाजूला जय हनुमान गोवे आणि त्यांना फाईट करताना टीम जय हनुमान सारंगगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करण्यासाठी यावं. जय हनुमान गोवे आणि जय हनुमान सारंगगाव इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. क्या बात आहे. नक्कीच जय हनुमान गोवे विपक्ष जय हनुमान सारंगगाव या 2 संघांमधील दुसऱ्या फेरीमधील पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. मात्र वली आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. इथे चेंडूला फिरकून दिलेला आहे, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते झेलबाद चेंडूने फलंदाज बाद. चौथा हादरा बसतोय विकी स्पोर्ट्स चाविंद्रा या संघाला. वेलकम नीलकंठ पाटील त्यांच्या माध्यमातून एका भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. जयकुमार चषक भरपूर एन्जॉय केला गेला होता. त्या स्पर्धेचे आयोजक नीलकंठजी पाटील, ज्यांना पुढील सामन्यामध्ये आपण इन ॲक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. जय हनुमान सारंगगाव संघाकडून खेळताना नीलकंठ पाटीलांनी यात सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार आणि या सारंगावचा वंडर बॉय सनी पाटील यांनी 5 चेंडूमध्ये सलग 5 षटकार ठोकण्याचा विक्रम आज या स्पर्धेमध्ये केलेला आहे. करार ऑन्ड्रेचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लॉंगर रिजन मध्ये. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगल पेक्षा अधिक नाही. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. या सिंगल निघ्या चाविंद्रा संघाची धावसंख्या पोहोचते ती या 8 वर. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतो रोशन सोनिकामता मालोटे बी संघाकडून तिसऱ्या षटकासाठी आलेला आहे. इथे मात्र हळूवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. दिशान चेंडू पंच पडल्यात, पाटील सरांचा इशारा वाईट येतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या पोहोचते ते 9 वर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रोशन
राईट आर्म ओव्हर द स्टंप. लॉर्ड फुलटा चेंडू इथे क्षेत्ररक्षक कॉकर रिझन मध्ये होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. आणि ऑनफिल्ड पंच नक्कीच इथे तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत की चेंडू नक्कीच पिचच्या बाहेर ओ स्टेपसाठी नक्कीच ही मदत घेतली गेलेली आहे. It's a no ball. Overstepping. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 रन्स 10 धावा. इथे करार ऑनड्रायचा फटका. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा मानस होता मात्र धाडस केलं जात नाही. केवळ एका धावीने दोन्ही फलंदाज समाधानी आणि एका धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 वर. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो विकी स्पोर्ट्स चामिंद्रा संघ यांना टोटल सध्या तरी धावफलक पाहायला मिळत नाही. फिल्डर्स ऑन झालेले आहेत. या अगोदर हाय स्कोरिंग सामने देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गोलंदाज रोशन सामना केला फलंदाज मोनिश. इथे फुलटा चेंडू होता. फायदा उचलता आलेला नाही. सेफ लँडिंग होते चेंडूची तोपर्यंत वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील आपल्याला पाहायला मिळालेला दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना जयनमान गोवे विपक्ष जयनमान सारंगाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक विजय संपादन केलेला आहे. ऑन साइडला मिडकट क्षेत्रामध्ये चेंडू डोललेला आहे. शतकक्षिते आहेत मात्र त्याच्याकडून चूक. कव्हर चांगला केलं जात आहे. 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. आपण सामना पाहतो या विकी स्पोर्ट्स चाविंद्र विपक्ष सोनेगाव मालोडी पी या दोन संघामध्ये. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रोशन तिसऱ्या षटकात आलोय. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक कॉकर रिझन मध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षकांना फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळालेला. क्षेत्ररक्षकांना नक्कीच आपण बघितलं तर गोलंदाजांना चांगली साथ क्षेत्ररक्षकाने दिलेली आहे आणि म्हणूनच धावसंख्या इनफ पाहायला मिळत नाही. 3 षटकाची समाप्ती. 3 षटका समाप्तीनंतर विकेट स्पोर्ट चाविंद्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 16 धावा. 4 फलंदाज बाद झाले आहेत. माफ करा 4 बाद 16. विकेट स्पोर्ट चाविंद्रा संघाची धावसंख्या सध्या पाहायला मिळत आहे. आज 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी आज शिवजयंती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आणि नक्कीच ही जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरी देखील केली जात आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल मडवी येतोय. तर सामोरे जाईल फलंदाज मोनिश पाटील. कट करण्याचा प्रयत्न
खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, बदलला त्याचा वापर फलंदाज करताना दिसला नव्हता. धावसंख्या स्थिर, धावपलीवर पाहायला मिळत आहे ती 16 धावा. या अगोदर हाय स्कोरिंगचे सामने आपल्याला पाहायला मिळाले होते, मात्र हा सामना थोडासा लो स्कोरिंग पाहायला मिळतोय. इथे या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये तरी गोलंदाजाने पूर्णपणे वर्चस्व स्थापित केलेलं आहे. इथे मेच टाइम फटका मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही, शतक्षक दूर आहे, टप्प्यावर चेंडू अडवला जातोय आणि इथे देखील फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 17. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. विशाल मडवी आपण बघतोय शेवटच्या षटकात आलोय. पुन्हा एकदा समोर खेळलेल्या चेंडूला डीप मिड ऑन रिझर्व मध्ये इथे देखील फक्त एक सिंगल रन्स. या इनिंगचं वैशिष्ट्य आपण पाहतोय की एक मोठा फटका आतापर्यंत या इनिंग मध्ये नक्कीच पाहायला मिळाला नाही. एकेरी दुहेरी धावांवर भर दिलेला आहे चाविंदा संघाच्या फलंदाजाने. डोकं वर करण्याची संधी दिलेली नाही, मोठ्या बॅकअपचा वापर नक्कीच करू दिलेला नाही. पंचांचा इशारा वाईट अवांतर दबावाच्या रूपाने. धावसंख्या 20. लॉर्ड फुलटॅच चेंडू होता, याचा देखील फायदा उचलता आला नाही. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. 21 धावा 21. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय विकी स्पोर्ट्स चाविंद्र विपक्ष सोनिका माता मालोडी बी या दोन संघामध्ये. मालोडी बी संघाकडून ए ग्रेडचं प्रदर्शन गोलंदाजाने आतापर्यंत केलेलं आहे. इथे ऑन साइडला मेडिकल क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी या प्रयत्न नसणार आहे. इथे देखील फक्त सिंगल रन्स. सिंगलने धावफलक हालता ठेवली आहे षटकामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 22 2. क्लीन बॉल. आणखी हादराव विकी स्पोर्ट्स चाविंद्र या संघाला. जॉन म्हणून गोवा संघ संघटना टॉस साठी टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स आपण पाहतोय. या टॉस बॉक्समध्ये टॉस साठी या संपर्क साधायचा आहे. जॉनमॅन सारंगाव संघाचा संघ किती दाखल झालेला आहे. जॉनमॅन गोवे संघ नाही आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जॉनमॅन गोवे विपक्ष जॉनमॅन सारंगाव या दोन संघामध्ये. तर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावामध्ये विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावफलकावर 10 जोडले. त्या एकूण 22 आणि 23 धावांचा एक मापक लक्ष इथे मात्र सोनिका मालोडी बी संघासमोर ठेवलेलं आहे. तत्पूर्वी वळू आपण टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. आमच्या मानवांच्या शोभ असते. खेळणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील जॉनमॅन सारंगाव आणि जॉनमॅन गोवे. O2 आमचे सक्रिय समालोचक मानस मनोरे तिथे सज्ज आहेत. धन्यवाद सुभाष सर. चला टॉस केला जाईल. टीम हनुमान गोवेचे कर्णधार आणि हनुमान सारंगाव दोन्ही टीमचे कॅप्टन. विनंती असेल की टॉस करण्यासाठी यावं. सारंगावचे कॅप्टन आलेले आहेत. चला टीमचे हनुमान गोवे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी यायचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये जर टॉस झाला नाही तर 3 धावांची पेनल्टी आहे. त्यामुळे विनंती असेल की इनिंग ब्रेक झालाय, टॉस
आपण लगेचच घेणार आहोत आणि टॉस केला जाईल. अर्थातच दापोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एक यशस्वी उद्योजक तथा वीर तानाजी दापोडे 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू आमचे मुख्य पाहुणे आदरणीय सन्माननीय चिंतामण रामकृष्ण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल. चला जय हनुमान गोवे टीम कॅप्टन, आवाज जर पोहोचतोय माझा तर लगेचच यावं, कारण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करणं अनिवार्य आहे. तत्पूर्वी आपण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करून घेऊयात. तर चला पुन्हा एकदा जय हनुमान गोवे कॅप्टन या. जय हनुमान गोवे टीम कॅप्टन, पुनश्च एकदा विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण यावं. जर पहिला चेंडू पडायच्या आधी तुमचा कॅप्टन उपस्थित झाला नाही तर तुम्हाला नियमानुसार 3 धाव्यांची पेनल्टी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल. जर तुम्ही लाईव्हला ऐकत असाल जय हनुमान गोवे टीम लक्ष द्या, पहिला बॉल पडायच्या आधी जर कॅप्टन आला नाही तर 3 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल. येस, पूर्वार्धामध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट्स चाविंद्र या टीमनं धाबा बनवला. तब्बल 22 आणि 23 धाव्यांचं माफक लक्ष उभं केले. ते टीम सानिका माता मालोडी बी या टीमच्या अगेन्स्ट कशा प्रकारे या 23 धावा बनवल्या जातील मालदोडी टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 23 धावा डिफेंड केल्या जातील. 2 मिनिटं पंच, 2 मिनिटं, थोडंसं 2 मिनिटं वाट बघायची विनंती असेल. चला कॅप्टन या लगेच प्लीज टॉस करायचा. सन्माननीय चिंतामण रामकृष्ण पाटील साहेब, विनंती असेल माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जाईल. विनंती असेल की आपण यावं. त्यांच्या पंच 2 मिनिटं, अजूनही 2 मिनिटं आपण थांबायचं. टॉस करणं अनिवार्य आहे. आयोजक सांगतात थोडंसं 2 मिनिटं थांबा प्लीज. कॅप्टन येत आहेत सन्माननीय दापोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, एक यशस्वी उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आता 40+ अष्टपैलू खेळाडू आमचे पाहुणे सन्माननीय चिंतामण शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी नक्कीच केला जातो. साहेब विनंती असेल की आपण टॉस करायचा.
वीर तानाजी चषक कॉल केला. यस इट इज डन. टॉस जिंकला टीम सारंगाव. डिसिजन क्षेत्ररक्षण. नक्की शुभेच्छा असतील कारण मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन करायची आहे. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम चेअरमन सारंगाव वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. दॅट्स इट. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. हॅलो चिक. येस पुन्हा एकदा जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. येस पुढचा सामना स्टार्ट करायचा आहे. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला रुपेश काटे. नॉन स्ट्राईक एंडला विशाल. ओ पहिला बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट. पहिल्या बॉलवरती सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. सन्मान दिला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे घडलंय काय. इंडिया गेटच्या मधून बॉल फरार. बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी या 2 धावा एकवटल्या गेल्या. फॉर द टॉस बाय टीम जयहनुमान सारंगाव अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. एक मोठी लढत नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. ओ फॉलिंग सीप. क्या बात आहे. प्रतिमा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या फटक्याचा चटका लागलाय टीम विकी स्पोर्ट्स सावित्र या संघाला. धावा मिळाला 4. विशाल राऊतेच्या बॅटमधून या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ला ऍक्शन मध्ये आपण पाहत आहे शफल झाले. जागा बनवली. फुटवर्कचा थोडासा वापर केला बॅट्समन विशाल राऊतेना. त्यानंतर ऑन साइडला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड फाईन एग्रीजर मध्ये या 4 धावा. निकू सध्याच्या घडीला षटक क्रमांक पहिल्यामध्ये आला. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. इंडिव्हिज्युअल देखील 6 अंकावरती खेळतोय. विशालला आपण पाहता. ओ यावेळेला देखील सन्मान दिलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विशाल राऊतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी विशालला देखील माहिती आहे की आम्ही हा सामना सिंगल डबलने सहजरित्या जिंकू शकतो. त्यामुळे सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य देत असताना मैदानाच्या आतमध्ये ओ यावेळेला देखील लेट कट केलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल पुन्हा एकदा एकवटली जाईल. डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार जरूर आला. तिसरा बॉल सिंगल. हा डॉट होता. इनफिल्डच्या वरून उडवलाय. इनसाइड आउट. चांगला स्ट्रोक आहे आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर चेंडूच्या पाठ मारा. मिड ऑफ रिझनचा फिल्डर लॉंग ऑफ रिझन मध्ये जाऊन बॉलला कॅरी केलंय. थ्रोफेकी करेल तोपर्यंत धावा एकवटल्या जातील. या बॉलवरती तब्बल 2 आणि 2 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला 9 अंकावरती. व यावेळा देखील जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी या देखील बॉलवरती तब्बल 2 धावा एकवटल्या गेल्यात. गुड रायडिंग विथ विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग भरपूर चांगली या 2 बॅटरच्या दरम्यान. आणि बघता बघता धावफलक जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये. षटक क्रमांक पहिला चाकेस 1 और 1 11 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. लॉस ऑफ 0 विकेट. यस खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय आदेशदादा पाटील अगदी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं स्वतःला झोकून दिलं, स्वतःला खऱ्या अर्थानं वाऱ्यासारखं वाहून दिलं. ही स्पर्धा यशस्वी कशी होईल याच्या प्रयत्नामध्ये आमचे आदेशदादा पाटील नेहमी धावत राहिले आणि आज ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आदेशदादा पाटीलचा जर विचार करायला गेला तर पडद्यामागचा चेहरा, पडद्यामागचा हिरो आहे आणि प्रत्येकाला एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा अशा प्रयत्नामध्ये सातत्यानं आमचे आदेशदादा धावत असतात आणि आदेशदादा पाटील यांचं इथे शुभागमन झाला, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चेतनला पण पाहिलं सध्याच्या घडीला षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. हो यावेळा देखील ऑन साइडला हा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये. पंच आमच्याकडे वळतील. बॅटकटच्या स्वरूपात सिंगल आपल्याला पाहायला मिळाली.
याच दरम्यान आपण पाहतोय समाजसेवक सन्माननीय विकासजी पाटील साहेब ज्यांचं आगमन मात्र या व्यासपीठावरती होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेला देखील जणू काय बॅटरला डॉमिनेट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चेतनला पण पाहत आहे. अगदी हो यावेळेला देखील क्या बात आहे, अप्रतिमी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक जरूर महागडं राहिलं निकूचं, पण त्यानंतर हे अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये चेतनचं राहिलं. पहिला बॉल डॉट जरूर आला, त्यानंतर दुसरा बॉल सिंगल आली आणि सलगचे हे 2 बॉल डॉट आल्यात. स्टील 2 to go. पाचवा बॉल हेलिकॉप्टर खोदून उडवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईन लगत. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. एक चांगला झेल कॅरी करत असताना संपलाय. बॅट्समॅन रुपेश काटेचा खेळ. फलंदाज बा पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. सर्वप्रथम आपण सन्मान करूया दापोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तथा फळीप्रतचे अष्टपैलू खेळाडू सन्माननीय आदरणीय चिंतामण रामकृष्ण पाटील साहेब ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आदरणीय विकास दादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण चिंतामण पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये या चिंतामण पाटील साहेबांचा फार मोठा उत्कंठा राहिलेला आहे. खरं तर चांगली संवाद सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्याच्याच बरोबरीने दापोडे ग्रामपंचायतीमध्ये सुधारणा आणणे त्यांच्या माध्यमातून नक्कीच केलं गेलं आहे. ते षटक क्रमांक याच दरम्यान आपण पाहतोय दुसरं कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहत आहे. सध्याच्या घडीला लागल्या गेल्यात 12 अंकावरती. 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आज खऱ्या अर्थानं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलात. वेलवेट व्हॉइस ऑफ रसायणी पनवेल अर्थातच मानवजी मनोरे सर, त्याचबरोबरीनं ज्यांच्या आवाजाला तलवारीची धार म्हणूनच तर त्यांना म्हटलं जातं शब्दांचा जादूगार, अर्थातच कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी आमचे सुभाष धुमाळ सर. विशाल रौते सध्याच्या कडेला स्ट्राईक इनला. 8 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 23चं लक्ष्य 11 करायच्यात या मॅच मध्ये येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 11 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. लक्ष्य छोट आहे पण या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मेहनत खऱ्या अर्थानं भरपूर मोठी करावी लागेल, कारण की त्यांच्या अगेन्स्ट विकी स्पोर्ट्स चाविंद्रा संघ आहे. स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, तदनंतर थोडीशी गती कमी केली या बॉलनं आणि सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. कन्सिस्टन्सी इक्वेन्सी या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. खऱ्या अर्थानं मोनिशचा जर विचार करायला गेला तर बॅटिंग करत असताना संयमी क्रिकेट मोनिशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 9 धावा त्यानं बनवल्या होत्या. खऱ्या अर्थानं मोनिशच्या 9 धावा चाविंद्र टीमला थोड्याशा फायदेशीर जरूर ठरल्या. 11 बॉल 11ची गरज. दिशा पाहावी लागेल, लेंथ लाईन पाहावी लागेल. यस, पंच आमचे प्रल्हाद पाटील सर आमच्याकडे वळतात, दर्शवतात. लेगस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल, अंपायर सिग्नल, दॅट्स अ वाईट बॉल. ICC नियम क्रमांक 25चा येथे पंच उल्लंघन करतात आणि दर्शवतात की हा देखील बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲड केला जाईल.
फुल टॉस ऑन साईडला या वेळेला फटक्याला ट्रॅव्हल केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सर लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील. याच दरम्यान 4. या मॅचची हवा काढणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फ्रंट फुटला आले. फुटवरचा चांगला वापर. फुल टॉस होता फक्त आणि फक्त दिशा दिली आणि त्या दिशाची दशा होत असताना या 4 धावा. स्लोवर वन हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय आणि पुल अनसक्सेसफुल ठरला होता. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट. चांगली रनिंग चांगला कॉलिंग या 2 बॅटरच्या दरम्यान आणि या 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट झाल्यात. नऊ बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 4. Oh, clean bowled. You miss. I will definitely hit. Furniture destroy. 3 फळाचीत. फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 2रा. बॅट्समन आता मगाशी 2 गाड्या आलत्या ना. विघ्नेश मडवी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला तब्बल 4थ्या क्रमांकावरती. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4. स्लोवर वन लवकर लाईन पिक केली. अक्रॉस द बॅट क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रेसरचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला. बॉलला फील्ड केलं. ॲक्युरेट थ्रो पिक आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एनला शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. फुल टॉस या बॉलला ग्लास करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक. विजय फटका. एमएस धोनी स्टाईल या मॅचला फिनिश केला. एंड इज वेल देन ऑल इज वेल. येस जाऊयात आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं. विनंती असेल विकासजी पाटील साहेबांना, साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं उद्योजक आहेत, लाडके समाजसेवक आहेत, नवीन 40+ कार्यकारिणी सदस्य आदरणीय सन्माननीय आनंदजी लक्ष्मणजी पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे सर्व अर्थातच विकासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. माईची उपदाराची आपुलकीची प्रेमाची त्याचबरोबरीनं ही जबाबदारीची शाल आनंदजी लक्ष्मणजी पाटील साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जाते. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, नवीन 40+ कार्यकारिणी सदस्य आहेत आदरणीय सन्माननीय आनंदजी लक्ष्मणजी पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान. हिंदवी स्वराज्याची मान, अभिमान, स्वाभिमान वाढवणारा हा भगवा रंग आणि या